तर आता याच अपघातासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येते। याच विमान अपघातामध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे या सगळ्या अपघातानं, या घटनेनं सगळ्या देशभराला हादरवून सोडलंय आणि याच दुर्घटनेमध्ये एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। आतापर्यंत 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे 241 जण विमानातले होते, तर इतर जे नागरिक होते ते या हॉस्टेलमध्ये, ज्या हॉस्टेलवरती हे विमान कोसळलं तिथले असल्याची माहिती सध्या समोर येते। एकूण 265 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। 24 जण या रुग्णालयातील विद्यार्थी असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या घटनेनं सध्या सगळ्यांना हादरवून टाकलंय। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकजजी, या सगळ्या विमान दुर्घटनेची मोठी अपडेट, 265 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। 265 जणांचा आतापर्यंत मृत्यू जो आहे तो झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल तर विमानामधले 241 जण आणि 24 जण हे त्या तिकडे जे कॅन्टीन मध्ये मेसमध्ये जेवत होते ते विद्यार्थी आहेत। नशीब अत्यंत त्याला म्हणू शकतो दुर्दैवी ही घटना आहे। हे सर्व 241 जण विमानातले या दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचं निधन झालं। तिकडे जेवणारे ज्या कॅन्टीनवरती, ज्या कॉलेजवरती हे विमान पडलं तिकडचे 24 लोकांचा मृत्यू याच्यात झाल्याची माहिती मिळते। अजून तपास जो आहे तो सुरू आहे। अजून काही लोक जखमी किंवा काही लोक याच्यामध्ये मृत्यू पावलेत का याचा तपास त्या रुग्णालयात घेतला जातोय। त्यामुळे निश्चित मोठी घटना ही म्हणावी लागेल। निश्चित पंकज सर, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।